शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रागिनी भूमीला म्हणत असते की तुझे आई वडील आणि आकाश त्या घरात अडकले आहेत, घराला बाहेरून कुलूप आहे आणि अशा वेळी जर तिथे गॅस लीक झाला तर मग ते घरातून बाहेर कसे पडतील ग. आणि रागिनीचं ते बोलणं ऐकून भूमी खूप घाबरते. तर रागिनी हसतच म्हणत असते आणि अशा वेळी जर चुकून स्विच ऑन झालं तर किती मोठा स्फोट होईल ना. तुझ्या आई वडिलांचे आणि नवऱ्याचे असंख्य तुकडे होतील, अंत्यसंस्कारांसाठी एकही अवयव सापडणार नाही. आणि रागिनीचं हे बोलणं ऐकून भूमी खूप चिडते. ती रागिनीला म्हणत असते की आत्ता तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाल असं मला खरंच वाटलं नव्हतं. तर रागिनी म्हणते मी अजून किती खालच्या थराला जाऊ शकते हे तुला माहितीच नाहीये भूमी. मी तुला सांगितलं होतं की गुपचूप त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सही कर, मात्र तू माझं ऐकलं नाही. आता बघ तुला कोणकोणत्या संकटांना सामोरं जावं लागतंय ते. आणि रागिनीचं ते बोलणं ऐकून भूमी खूप चिडते आणि मग त्यानंतर रागिनी हसतच तिला म्हणते की जा, तुझ्या आई वडिलांचा आणि नवऱ्याचा जीव वाचवता येतोय की नाही ते बघ. आणि त्यामुळे भूमी लगेच तिकडे जाण्यासाठी निघते. मात्र रागिनी तिला थांबवत म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला आता तिथे धावत जायचं आहे, कारण आज आपल्याकडे एकही गाडी अवेलेबल नाही. आणि ते ऐकून भूमी काळजीत पडते आणि त्यानंतर ती पटकन तिकडे जाण्यासाठी निघते. रागिनी मात्र हसत असते. तर दुसरीकडे नीलांबरीने सांगितल्यानंतर माधवराव आणि आकाश किचनमध्ये जातात. गॅस नक्की कुठून लीक होत आहे हे माधवराव शोधत असतात, मात्र त्या गॅसचा वास कोणालाही सहन होत नाही. नीलांबरी म्हणत असते की मी तुम्हाला आधीच सांगत होते, तो गॅसवाला येऊन गेल्यापासूनच गॅसचा वास येत आहे, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. तर आकाश विचारत असतो की गॅस लीक होत आहे म्हणजे नक्की काय. मात्र माधवराव त्याला समजावतात की आकाशराव, मी हे सगळं तुम्हाला नंतर सांगतो. आणि मग त्यानंतर अचानक लाईटचा प्रॉब्लेम सुरू होतो. तर माधवराव पटकन नीलांबरीला म्हणतात की मेन स्विच ऑफ कर, कारण गॅस लीक झाला आहे, लाईट सुरू करणं धोक्याचं आहे. त्यामुळे नीलांबरी पटकन बाहेर जाते आणि मेन स्विच ऑफ करते. लाईट गेल्यानंतर आकाश खूप घाबरतो, मात्र माधवराव त्याला समजावतात आणि त्यानंतर गॅसचा वास खूपच येत असल्याने ते तिघेजण बाहेर जायचं ठरवतात. तर दुसरीकडे भूमी पळतच त्या घराकडे जाण्यासाठी निघालेली असते. ती जात असताना प्रशांतला कॉल करत असते, मात्र प्रशांतचा फोन काही लागत नाही. आणि मग त्यानंतर ती भानुशाली वकिलांना कॉल करते. दुसरीकडे आकाश माधवरावांना घेऊन हॉलमध्ये येतो. नीलांबरीसुद्धा तिथेच असते. आणि त्यानंतर माधवराव भूमीला कॉल करायचा निर्णय घेतात, मात्र त्यांना त्यांचा मोबाईल सापडत नसतो. परंतु त्याचवेळी त्यांना भूमीचाच कॉल येतो. आकाश पटकन त्यांना मोबाईल आणून देतो, मात्र त्यांच्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाल्याने भूमीला आणि त्यांना काहीच बोलता येत नाही. आणि मग ते नीलांबरीला तिच्या फोनबद्दल विचारतात, मात्र नीलांबरीचा फोनही तिथे सापडत नाही. आणि मग त्यानंतर ते तिघेजण पटकन बाहेर जाण्याचा निर्णय घेतात. आकाश दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो, पण दरवाजा उघडला जात नाही. तो ही गोष्ट नीलांबरी माधवरावांना सांगतो, त्यामुळे त्या दोघांनाही धक्का बसतो. त्यानंतर ते दोघेही घराचा मेन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात, पण तो उघडतच नाही. आणि त्यामुळे त्यांच्या लक्षात येतं की कोणीतरी बाहेरून कडी लावली आहे. त्यामुळे ते तिघेजण खूप घाबरतात. त्या घरातून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करतात, पण त्यांना ते शक्य होत नाही. तर दुसरीकडे भूमी धावत पळतच त्या घराकडे जाण्यासाठी निघालेली असते. इकडे नीलांबरी माधवरावांना म्हणत असते की आपण थोडा वेळ लाईट सुरू करायची का, म्हणजे तुमचा मोबाईलही चार्ज होईल आणि आपल्याला दुसऱ्या मार्गाने बाहेर पडता येते की नाही ते सुद्धा बघता येईल. त्यावर माधवराव तिच्यावर ओरडत म्हणतात की अगं, गॅस लीक झाला आहे आणि अशा परिस्थितीत जर आपण लाईट लावली तर घरात मोठा स्फोट होईल. आणि ते ऐकून आकाश खूप घाबरतो. तो म्हणतो, स्फोट म्हणजे नक्की काय होईल, आपण सगळेजण मरून जाणार आहोत का. आणि त्याला इतकं पॅनिक झालेलं बघून माधवराव आणि नीलांबरी काळजीत पडतात. ते आकाशला समजावण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करतात, मात्र आकाश खूपच घाबरलेला असतो. आणि त्यानंतर तो जोरजोरात दरवाजा वाजवत म्हणतो की मला माझ्या सायकल राणीकडे जायचं आहे. तर दुसरीकडे रागिनी तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि मनाशी म्हणत असते की अजून माझ्याही माणसाचा फोन आला नाही आणि त्या भूमीचा सुद्धा नाही, म्हणजे नक्कीच ती अजूनपर्यंत तिथे पोहोचली नसणार. खरं तर ती तिथे पोहोचायलाच नको. त्या तिघांपैकी एकाचा जरी जीव गेला ना तरी मजा येईल. आणि त्यानंतर ती स्वतःशीच हसत राहते.
तर दुसरीकडे त्या गॅसच्या वासामुळे आकाशला श्वास घ्यायला त्रास होतो आणि थोड्याच वेळामध्ये तो बेशुद्ध होतो. त्यामुळे नीलांबरी आणि माधवराव खूप घाबरतात. ते दोघेजण आकाशला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात, पण तो काही शुद्धीवर येत नाही. आणि त्याच वेळी बाहेर भूमी आणि भानुशाली वकील येतात. भानुशाली वकील भूमीला विचारत असतात की नक्की काय झालं आहे. त्यावर भूमी म्हणते की आत्यांनी मला एक फोटो दाखवलं होतं आणि सांगितलं होतं की तुझ्या आईबाबांच्या घराला मी बाहेरून कुलूप लावलं आहे आणि आतमध्ये गॅस लीक झाला आहे. पण ते खरं की खोटं मलाही माहीत नाही. आपण खात्री करून घ्यायला हवी. आणि त्यानंतर ते दोघेही पळतच घराजवळ जातात आणि घराला लावलेलं कुलूप बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. भूमी रडतच म्हणत असते की आत्यांनी मला हाच फोटो दाखवला, याचा अर्थ आई बाबा आणि आकाश आतमध्येच आहे आणि गॅसचा वासही येत आहे. त्यावर भानुशाली वकील म्हणतात की हो, गॅसचा तर खूपच वास येतोय, पण घराला कुलूप आहे म्हटल्यावर कदाचित ते तिघेजण बाहेरच असतील. मात्र भूमी म्हणते नाही सर, ते तिघेही जण आतमध्येच आहेत. तर आतमध्ये माधवराव आणि नीलांबरी आकाशला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात, पण आकाश काही शुद्धीवर येत नाही. आणि त्यानंतर भूमी त्यांना आवाज देते. भूमीचा आवाज ऐकून माधवराव आणि नीलांबरीच्या जीवात जीव येतो. ते सुद्धा आतमधून ओरडून सांगतात की भूमी, आम्ही इथेच आहोत आणि घरात गॅस लीक झालाय, दरवाजा उघडत नाहीये, तू प्लीज आम्हाला लवकर बाहेर काढ. त्यावर भूमी म्हणते की बाबा तुम्ही घाबरू नका, मी प्रयत्न करत आहे. तर भानुशाली वकील तिला सांगतात की कुलूप तोडण्यासाठी आजूबाजूला काही भेटतंय का ते बघा. आणि त्यानंतर ते एक दगड घेऊन येतात आणि त्या दगडाने कुलूप तोडण्याचा प्रयत्न सुरू करतात. तर इकडे नीलांबरी म्हणत असते की देवा, जर मरण द्यायचंच होतं तर माझ्या स्वतःच्या घरात द्यायचं ना, असं मरण कशाला दिलं. आणि त्यावर माधवराव तिला तिचं तोंड बंद करायला सांगतात. तर नीलांबरी खूप रडत असते. तर भूमी त्यांना बाहेरून आवाज देत धीर देत म्हणत असते की तुम्ही घाबरू नका, मी लवकरच कुलूप उघडते. तर आकाशची अवस्था खूपच बिकट झालेली असते. आणि त्यानंतर जेव्हा भूमी आणि भानुशाली वकील कुलूप तोडून दरवाजा उघडतात तेव्हा आकाशला बघून भूमी खूप घाबरते. त्यानंतर ते तिघेजण बाहेर येतात. आकाश अजूनही बेशुद्धच असतो. भूमी त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते आणि मग हळूहळू आकाश शुद्धीवर येतो. माधवराव देवाचे आभार मानतात. तर भूमी आकाशला मिठी मारून रडत म्हणते की जर आज तुला काही झालं असतं तर मी कशी जगले असते तुझ्याशिवाय. आणि मग त्यानंतर एक गॅसवाला त्या ठिकाणी येतो. तो भानुशाली वकिलांना सांगतो की जो काही बिघाड झाला होता तो मी दुरुस्त केला आहे. तर भानुशाली वकील म्हणतात की बिघाड झाला होता की कोणी मुद्दाम. मात्र त्यांचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच भूमी म्हणते की आई बाबा तुम्ही ठीक आहात ना. त्यावर माधवराव म्हणतात की हो बाळा, मी ठीक आहे. मात्र नीलांबरी तिला त्या घरात कोणकोणते प्रॉब्लेम्स येत आहेत ते सांगायलाच सुरुवात करते. मात्र माधवराव तिला गप्प करतात. आणि मग त्यानंतर आकाश माधवराव आणि नीलांबरीला म्हणतो की काका काकू तुम्ही सुद्धा माझ्यासोबत घरी चला. मात्र माधवराव नकार देतात, त्याला समजावतात. आणि मग भूमी आणि भानुशाली वकील आकाशला घेऊन तेथून जाण्यासाठी निघतात. मात्र माधवराव मनाशी म्हणत असतात की नक्कीच भूमीवर कोणतं तरी दडपण आहे, नाहीतर तिच्यासारखी मुलगी स्वतःचे आई वडील बेघर झाल्यानंतर त्यांना स्वतःच्या घरी घेऊन गेल्याशिवाय राहिली नसती. आणि त्यानंतर त्यांना पूर्ण खात्री पटते की नक्कीच भूमीवर कोणाचं तरी दडपण आहे. आणि त्यानंतर भूमी आकाशला घेऊन घरी जाते. आणि त्यानंतर ती रागिणीच्या रूममध्ये जात तिला जाब विचारते की तुम्ही इतक्या खालच्या थराला कसं जाऊ शकता, अशी वागण्याची तुमची हिंमतच कशी झाली. मात्र रागिणी म्हणते की भूमी, जर तू प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या केल्या नाहीत तर मी याच्याही पुढे जाईल. कारण तुझ्यासारख्या मुलींना कितीही त्रास दिला ना तरी त्यांना काही फरक पडत नाही, पण जर तुमच्या नवऱ्याला आई वडिलांना त्रास दिला तर तुम्ही बरोबर मुठीत येता. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रागिणीचं खरं रूप भूमीला आकाशला सांगायचं असतं आणि ती ते एका गोष्टीच्या माध्यमातून सांगायला सुरुवात करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.